हॅलो. काल आम्ही गेलेलो कन्नडला. एक गाव आहे खेडा म्हणून, तिथे गेलो होतो आम्ही शेती पाहायला. पारिजात नैसर्गिक शेती कशी करतात ते पाहायला. तर इथे ना खूप छान असं वातावरण, शेतीचं निसर्गरम्य वातावरण खूप छान होतं. तर त्यांनी काय काय लावलं होतं ते दाखवते. हे पहा, इथे ना पत्ताकोबी होती, लाल पत्ताकोबी. त्यानंतर त्यांनी इथं कोथिंबीर, मेथी, शेपू टाकलेला. आणि हे जे होतं ना वेल आहे, तो अबईच्या शेंगा म्हणतात त्याला. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वालाच्या शेंगा पण होत्या, हिरव्या, लाल शेंगा. तर इथे ना वरतून पडले होते नारळ, छोटे छोटे वाऱ्याने गळून पडलेले, खूप छान होते. आणि इथे एकच झाड आलेलं, काकडीचं झाड. असे डाळिंबाचे झाडे लावलेले, डाळिंब आलेली छान छान. इथे ना पिवळी आणि काळी हळद लावलेली त्यांनी. ही काळी हळद आहे आणि पलीकडची पिवळी हळद आहे. इथे बाजूला गुरांना खाण्यासाठी चारा, त्यामध्ये मोसंबीची झाडं, मोसंबीच्या झाडांना मस्त फुलं आलेली. हे पहा, डाळिंबाला किती डाळिंब आलेली. तर इथे ना आम्हाला एक छोटंसं अंड सापडलं होतं, कशाचं होतं माहीत नाही. त्यानंतर इथं ही इलायची केळी म्हणून आहे, छोटी छोटी. तर खूप छान अशी केळी होती. त्यानंतर इकडं त्यांचा ऊस होता. आणि हे ना गाजराचं बी आहे. तर पहिल्यांदाच पाहिलं, त्यांनी वाळायला ठेवलेलं होतं. तर मला अजून माहीत नव्हतं की गाजराचं बी कसं असतं. तर हे गाजराचं बी होतं. त्यानंतर ना इथे आजींनी ना आमच्यासाठी स्वयंपाक बनवलेला होता. तर इथे त्या चुलीवरती भाकरी करत होत्या. तर त्यांना मांडी घालून असं बसता येत नाही. तर त्यांचं अपघातामध्ये एका पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे त्या अशाच भाकरी बनवतात. तर खूप छान आजींनी भाकरी बनवल्या होत्या. आम्हाला शेतातलं आम्ही फिरून पाहून आलो तोपर्यंत आजीच्या भाकरी होत आलेल्या होत्या. आणि आम्ही पण घरून डब्बा घेऊन गेलेलो, पण आमचा डब्बा त्यांनी सोडू दिला नाही. त्यांच्या घरचं जेवण आम्हाला खाऊ घातलं त्यांनी. तर आजी सांगत होत्या इथं की माझं माहेर श्रीरामपूर आहे आणि त्या त्यांच्या आजोळी असताना भाकरी शिकलेल्या. तर खूप छान अशा चुलीवरच्या कडक मस्त भाकरी बनवलेल्या ज्वारीच्या. तर आजीचं वय 80 वर्ष आहे. तरी आजीचा म्हणजे खूप छान अशा आजी वाटत पण नाही की एवढ्या वयाच्या असतील म्हणून. जेवणात पण खूप प्रकार बनवले होते त्यांनी. बेसन बनवलं, भात बनवला, आबईच्या शेंगाची भाजी बनवली. त्यानंतर लोणचं होतं, मुरंबा, आंब्याचा मुरंबा होता, लिंबाचा मुरंबा होता, लोणचं होतं. तर इथे ना खूप छान असं जेवण बनवलेलं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग?